ही जागा अजून एक्सप्लोअर नीट करायला, जामा मस्जिदला जायला आम्ही शेवटी रिक्षा केलीच आहे. मी आता यांना विचारलं हे किती वर्ष चालवत होतं, हे म्हटले 20 वर्ष हेच काम करतात. आता आम्ही इथे उतरतो. ह्या रिक्षामध्ये आम्ही बसलो होतो. धन्यवाद, बड़ी मेहनत का काम है आपका. तो 20 साल से आप कर रहे हैं. आपके परिवार में कौन कौन है? परिवार में 2 लड़के हैं सर. क्या कर रहे हैं अभी? गांव में सब खेती. गांव में. सो आम्ही गेट नंबर 3 जामा मस्जिदमध्ये आता एंटर करतो आहे. जामा मस्जिदच्या गेट नंबर 3ला आम्ही आहोत आता. लेट अस गो अप अँड सी. लुक्स नाईस प्लेस. इथे सुद्धा ते म्हणतात की बाहेर शूज काढायला लागतील. मित्रांनो, आपल्यासमोर आता दिसत आहे जामा मशीद, जी मुघल सम्राट शहाजहानने 1650 ते 1656 दरम्यान बांधली. शहाजहानाबाद म्हणजेच आजची जुनी दिल्ली ह्याच्या उच्च स्थानावर ही मशीद बांधली आहे. ह्या मशिदीचे बांधकाम सुमारे 5000 कामगारांनी केले होते. त्यामध्ये विविध वर्गाचे लोक म्हणजेच भारतीय, अरब, पर्शियन, तुर्की आणि युरोपीय लोकांचा समावेश होता. जामा मशीद ही दिल्लीतील प्राथमिक मशीद म्हणून काम करते आणि तिचे मोठ्या प्रमाणावर सामूहिक कार्य असते. शहरातील मुस्लिम परंपरेने येथे सामूहिक शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी तसेच ईदसारख्या प्रमुख सणांसाठी एकत्र येतात. पण आता मी सुद्धा तिकडे जवळ जाऊन काही जास्त शूट नाही केलं. आम्ही फोटोज घेतले 1-2. आणि आम्हाला आता पुढचे पॉईंट्स पण बघायचे, तर आम्ही इथून बघतोय. छान आहे ॲक्च्युली. म्हणजे खरं बघायला तर दिल्लीमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे असं बोलू शकतो. आणि खूप मोठमोठ्या जागा आहेत. प्रॉपर्टीज आर सो ह्यूज. म्हणजे रेड फोर्ट तर म्हणजे बघता संपत नव्हतं. आणि हे आता मस्जिद आहे, खूप छान वाटतं. मी आता थोडा मोटरवाला रिक्षामध्ये थोडी स्पीड आहे. आणि आम्ही आता आलो आहोत इंडिया गेटला. 4 वाजले आहेत संध्याकाळचे. छान आहे. लांबून जेव्हा गाडी आली आणि आम्ही बघितलं की ज्या पद्धतीने इथे इंडिया गेट लांबून दिसतो, खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली असं म्हणतात की संध्याकाळी खूप छान दिसतं 7 नंतर लाईट्समध्ये. अनफॉर्च्युनेटली यावेळेला आम्ही तसं बघू शकत नाही आहे. तो एंट्री तिकडे चालत जायचं, तिथपर्यंत चालत जायचं आहे. इंडिया गेट कर्तव्य पथ. हे पहा, ॲक्च्युली काल रात्री आम्ही पाहणार होतो 9 वाजता. बट मी ते अवॉइड केलं कारण आम्ही तेव्हाच आलो होतो लांबून मनालीहून. आणि आम्हाला चेक इन पण करायचं होतं हॉटेलमध्ये, डिनर पण करायचा होता आणि प्लस आज सकाळी परत चेकआउट करून निघायचं होतं. सो वी अवॉइडेड येस्टरडे. बट कदाचित काल खूप छान पाहायला मिळालं असतं. बट इट्स ओके. काही गोष्टी घाई गडबडीत करण्यात ठीक नाही. हे पहा, दिस हाव इट लुक्स. आणि हा व्ह्यू पहा तुम्ही. इंडिया गेट पूर्वीचे ऑल इंडिया वॉर मेमोरियल म्हणून ओळखले जाणारे हे एक युद्ध स्मारक आहे. पहिल्या महायुद्धात आणि तिसऱ्या अँग्लो अफगाण युद्धात 1914 ते 1921 दरम्यान शहीद झालेल्या भारतीय सैन्यातील सैनिकांचे स्मारक म्हणून हे उभे आहे. 10 फेब्रुवारी 1921 रोजी ह्या गेटची पायाभरणी करण्यात आली.
हाईटवरनं तुमच्या लक्षात येत असेल मी भरपूर लांब चालतो आहे आणि तरीही ते कॅप्चर होतं आहे. दिस इज हाऊ दी ओवरऑल क्राऊड हिअर. इतके लोक आली आहेत. आता 4:15 ते 4:30 होत आले. मित्रांनो, तो लांब दिसत आहे तो आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा. हा काळा ग्रेनाइटचा बनलेला एक अखंड पुतळा आहे जो नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय राष्ट्रीय सैन्याचे कमांडर इन चीफ यांना समर्पित आहे. इंडिया गेटमध्ये वेळ आमचा झालेला आहे. बऱ्यापैकी ते वेळ काढला. छान फोटोज काढले, व्हिडिओज काढले. चांगला क्राऊड आहे इथे. फील्स ग्रेट. फील पॅट्रियोटिक फॉर शुअर बिकॉज तिथे खालती पण 2 सोल्जर्स उभे होते आणि छान वाटतं बघून. इट रिमाइंड्स यू ऑफ सो मेनी थिंग्स दॅट ॲज सिटीजन हाऊ ब्लेस्ड यू आर दॅट यू हॅव सच अ ग्रेट कंट्री. And there's a monument standing for it, for our soldiers. Feels great. So आता आम्ही तिथून निघत आहोत. मित्रांनो, आमचे दिल्लीमधील व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझा चॅनल KJ फन फ्युजनला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत जगातील 7 आश्चर्यांपैकी एक ताजमहल.